गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपल्या सर्वांचं DSP केमिस्ट्री स्टडी सेंटरमध्ये वेलकम. बघा, कालच एक गुड न्यूज तुमच्यासाठी आली की तुमचं 25% सिलॅबस कमी झालं आहे. पण खरं तर मी असं म्हणेल ती गुड न्यूज नाही आहे, ती बॅड न्यूज आहे तुमच्यासाठी. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, तुम्हाला 25% सिलॅबस कमी झालेला आहे. कुठला पार्ट कमी झाला आहे ते पण तुमचं लक्षात आलं असेल. पण जो कमी झालेला पार्ट आहे, 25%चा जो पार्ट कमी झाला आहे, म्हणजे 75% सिलॅबस तुम्हाला स्टडी करायचा आहे. पण त्या 75% सिलॅबसचा स्टडी करण्यासाठी तुम्हाला ह्या 25%चा आधार घ्यावा लागणार आहे. हे 25% तुम्हाला समजून घ्यावा लागेल, तर तो 75% समजणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला ह्या 25%चा पण अभ्यास करावा लागेल. तो तुम्हाला समजून घ्यावा लागेल, तर तुम्हाला तो 75% उपयोगात येणार आहे. तो भाग तुम्हाला समजणार आहे. फक्त फरक एवढा पडला आहे की जो 25% डिलीटेड पार्ट असेल, त्याच्यात त्यांनी म्हटलं क्लिअर, तुम्ही जर वाचलं असेल तर तुमचं लक्षात आलं असेल मित्रांनो, डिलीटेड अँड नॉन इव्हॅल्युएटिव्ह. नॉन इव्हॅल्युएटिव्हचा अर्थ असा होतो मित्रांनो की तेवढा जो पार्ट आहे तेवढ्या पार्टवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत, एवढा त्याचा अर्थ आहे. फक्त तो तुम्हाला शिकावाच लागेल. म्हणजे तुमचं सिलॅबस 1% कमी झालेलं नाही. हे सर्वात अगोदर तुमच्या डोक्यात फिक्स बसलं पाहिजे की माझं सिलॅबस कमी झालेलं नाही आहे. मला जो सिलॅबस ऑलरेडी पुस्तकात दिला आहे त्याचा स्टडी मला करायचा आहे. कारण की पूर्ण सिलॅबस स्टडी केलं तर तुम्हाला 75% पण समजेल. तुम्ही 25% सोडून दिलं, अजिबात समजणार नाही. समजलं? हे फक्त तुमची मेंटॅलिटी चेंज करण्यासाठी तेवढा पार्ट झालेला आहे. तेवढ्या पार्टवर बोर्डाला क्वेश्चन विचारले जाणार नाही आहेत. अजून तुम्हाला एंट्रन्स एक्झाम फेस करायचे आहेत मित्रांनो. आणि ह्या एंट्रन्स एक्झाममध्ये काय असणार आहे? तुमचं सर्वच सिलॅबस असणार आहे. तुमची CET असेल, JEE असेल, नीट असेल, ह्या एक्झामला तुम्हाला सर्व सिलॅबस फेस करावा लागणार आहे. म्हणून ते डोक्यातून अगोदर काढून टाका. काल पण तुम्हाला म्हटलं होतं मी, ते डोक्यातून काढून टाका की आपलं 25% सिलॅबस कमी झाला आहे म्हणून आपल्याला 25% शिकण्याची गरज अजिबात नाही. तुम्हाला शिकावंच लागेल, तरच तुम्हाला बाकीचा पार्ट समजणार. ठीक आहे. बघा, आता सोल्युशनच्या चारही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण संपवल्या. त्याच्यानंतर वेंट ऑफ फॅक्टर काय असतो, आय, तो आपण बघितलं. वेंट ऑफ फॅक्टर आय आणि अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन, ह्या दोघांमधलं रिलेशन पण आपण फाइंड आउट केलं. आता त्याच रिलेशनवर आधारित किंवा ऑस्मॉटिक प्रेशर, डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि वेंट ऑफ फॅक्टर, हे जे तिघं टर्म्स आपण बघितले आहेत, ह्याच्यावर आधारित आपल्याला न्यूमरिकल्स घ्यायचे आहेत. आणि शेवटी MCQ कशा पद्धतीने ह्या टॉपिकवर तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते पण अगदी शेवटच्या पार्टमध्ये तुम्हाला मी सांगेल. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित बघा, समजून घ्या, रिपीटेडली बघा. लक्षात आलं? बघा, आता ह्या टॉपिकवरचे न्यूमरिकल जर तुम्हाला सॉल्व करायचे असेल मित्रांनो, तर आपण सर्वात अगोदर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की आपण कुठल्या कुठल्या फॉर्म्युलीज या ठिकाणी यूज करणार. बरोबर आहे? जसं याच्या अगोदर आपण ऑस्मॉटिक प्रेशरसाठीची फॉर्म्युली माहिती होती आपल्याला, पाय इक्वल टू CRT. सी मीन्स व्हॉट? सी मीन्स युअर कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे? त्याला तुम्ही एमने पण दाखवू शकतात, MRT. बरोबर? मोलॅरिटी किंवा मोलॅलिटी, स्मॉल एम असेल तर तो मोलॅरिटी असणार. कॉन्सन्ट्रेशन टर्म आहेत ते दोघं, मोलॅरिटी असेल किंवा मोलॅलिटी असेल. तर आपण कॉन्सन्ट्रेशनसाठी सी या ठिकाणी यूज केला आहे. तुम्ही मोलॅरिटी पण टाकू शकतात, मोलॅलिटी पण टाकू शकतात. तिथं आपण मोलॅलिटीचा विचार करणार, कारण की आपण सर्व एक्झाम्पल्समध्ये मोलॅलिटी यूज केली मित्रांनो. बरोबर आहे? तर हे झालं तुमचं पाय इक्वल टू CRT. किंवा डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉईंट, तुम्हाला आठवत असेल ΔTF, आठवतं आहे काही? ΔTB आपण बघितलं आहे, ΔTF आपण बघितलं आहे. याचं पण इक्वेशन तुम्ही बघितलं आहे. ΔTF इज इक्वल टू KF इंटू M. स्मॉल m या ठिकाणी आपण युटिलाइज केला आहे. ΔTF मीन्स डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. KF इट इज अ मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट, किंवा याला दुसरं एक नाव दिलं तर आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. पर्टिक्युलर सॉल्वंटसाठी तो फिक्स असतो. ओके. M, स्मॉल m दाखवला, इट्स अ मोलॅलिटी. बरोबर? त्याच्यानंतर आपण तिसरं इक्वेशन या ठिकाणी यूज करणार, जे जस्ट आपण मागच्या लेक्चरला, लाईव्ह लेक्चर जे आपण घेतलं त्याच्यात आपण ते इक्वेशन डिराईव्ह केलं होतं. बघा, अल्फा आणि आय ह्या दोघांमधलं रिलेशन आपण डिराईव्ह केलं होतं.
आणि ते रिलेशन आपण लिहिलं होतं अल्फा इज इक्वल टू काय लिहिलं आठवतं तुम्हाला अल्फा इज इक्वल टू I-1 आय मीन्स युअर वेंट ऑफ फॅक्टर बरोबर आहे वेंट ऑफ फॅक्टर काय असते तुम्हाला माहिती आहे सिमिलरली डिवायडेड बाय n-1 n काय असतं रे आठवतं का काही n म्हणजे आपण x प्लस वायची व्हॅल्यू n घेतली होती त्याचे ax by चं इक्वेशन आपण घेतलं होतं नोट्स तुमच्या समोर असतील तर बघा पुस्तक असेल तर बघा तर ax by चं जेव्हा आयोनायझेशन होईल तेव्हा x टाइम्स a तयार होतो y टाइम्स b तयार होतो आणि x प्लस y दोघं जर तुम्ही ॲड केलं तर तुम्हाला मिळतो n न्यूमरिकलमध्ये आपल्याला ते बघायचं आहे बरोबर आहे किंवा पायसाठीचं एक इक्वेशन आपण परत बघितलं होतं पायसाठीचं नाही सॉरी आयसाठीचं इक्वेशन आपण बघितलं होतं वेंट ऑफ फॅक्टर जो असतो वेंट ऑफ फॅक्टर आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमधलं रिलेशन किंवा वेंट ऑफ फॅक्टरचं कॅल्क्युलेशन बाय युझिंग द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आणि त्याच्यात असं म्हटलं होतं आपण दिस इज द रेशो ऑफ ऑब्झर्वड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डिवायडेड बाय थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हे सर्व इक्वेशन्स तुमच्या समोर आहेत याच्या अगोदर आपण ऑलरेडी कुठलेलं आहेत याचं यूज तुम्हाला आता ह्या न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी करायचं आहे तर बघा हे लक्षात ठेवा व्यवस्थित कुठले इक्वेशन तुम्हाला यूज करायचे आहेत कुठल्या न्यूमरिकलमध्ये तुम्हाला ते यूज करायचं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे बघा आता ह्याच्याच आधारावर मग आपल्याला व्हेरी फर्स्ट न्यूमरिकल आपल्याला दिलेलं आहे फर्स्ट न्यूमरिकल काय ते बघू आपण व्यवस्थित बघा काय दिलेलं आहे 0.2 स्मॉल एम दिलं आहे मोलल म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन देऊन टाकलं आहे मित्रांनो C इक्वल टू 0.2 मोलल ॲक्वियस हा शब्द फार महत्त्वाचा आहे बरं का ॲक्वियस भरपूर वेळेस वापरला मी इथं फार तो महत्त्वाचा आहे ॲक्वियस सोल्युशन ऑफ KCl फ्रिजेस ॲट म्हणजे तुम्हाला फ्रिजिंग पॉईंट देऊन टाकला आहे फ्रिजिंग पॉईंट दिलेला आहे 0.680 सोल्युशनचा फ्रिजिंग पॉईंट कशाने दाखवतो आपण फ्रिजिंग पॉईंट म्हणजे टेम्परेचर आहे टेम्परेचर असेल त्याला Tने दाखवणार तुम्ही आणि फ्रिजिंग पॉईंट आहे म्हणजे तुम्ही त्याला TFने दाखवणार TFची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे -0.680 डिग्री सेल्सिअस सोल्युशनचा फ्रिजिंग पॉईंट तुम्हाला दिलेला आहे लक्षात द्या व्यवस्थित ना त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द वेंट ऑफ फॅक्टर म्हणजे आय जो आहे हा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे आयची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे अँड ऑस्मॉटिक प्रेशर पाय पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ऑफ सोल्युशन ॲट 0 डिग्री सेल्सिअस बरोबर आहे ज्यावेळेस सोल्युशनचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असेल त्यावेळेस तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे KF तुम्हाला दिला आहे तिथंच राहू दे त्याला पण खाली लिहिण्याची परत गरज नाही आहे KF तुम्हाला दिला आहे 1.86 केल्विन kg मोल इनव्हर्स बघा या ठिकाणी आपण डेल्टा TF जो असतो मित्रांनो डेल्टा TF डिफरन्स इन द फ्रिजिंग पॉईंट कोणाकोणाचा फ्रिजिंग पॉईंटचा डिफरन्स घेतो आपण फ्रिजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट मायनस फ्रिजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन या दोघांमधला डिफरन्स आहे फ्रिजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट जर असेल तर आपण त्याला TF नॉडने दाखवतो तुमच्यासमोर नोट्स असतील तर त्या बघा जरा तुम्हाला समजेल मायनस फ्रिजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन फ्रिजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन असेल तर त्याला आपण TFने दाखवतो हा फॉर्म्युला आपण बघितला आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल बरोबर आहे प्युअर सॉल्वंटचा फ्रिजिंग पॉईंट आणि सोल्युशनचा डिप्रेस झालेला आहे कमी झाला आहे म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट या ठिकाणी करणार आहे बरोबर आहे मग बघा आता डेल्टा TFची व्हॅल्यू आपण काढतो आहे आणि ही जी व्हॅल्यू असेल मित्रांनो लक्ष द्या तुम्हाला पर्टिक्युलर मेन्शन करतो मी म्हणजे लक्षात येईल हा जो डेल्टा TF असेल हा डेल्टा TF तुम्हाला दिलेला नाही हे डायरेक्ट तो तुम्ही कॅल्क्युलेट करताय बरोबर आहे डेल्टा TF तुम्ही कॅल्क्युलेट करताय त्याला मी ऑब्झर्वडने म्हणतो आहे ऑब्झर्व प्रॅक्टिकली का इथं प्रॅक्टिकल व्हॅल्यूज तुम्हाला दिल्या आहेत एक्सपेरिमेंट केलेलं आहे आणि म्हटलं आहे की ते जे सोल्युशन आहे ते सोल्युशनचा फ्रिजिंग पॉईंट म्हणून हे ऑब्झर्व डेल्टा TS कारण की ते म्हटलं आहे आपण ऑब्झर्व ही व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे म्हणून ऑब्झर्व डेल्टा TF आपण काढतो आहे TF 0 मायनस TF 0 म्हणजे काय रे TF फ्रिजिंग पॉईंट आहे बरोबर आहे 0 म्हणजे प्युअर सॉल्वंटचा सॉल्वंट म्हणून तुम्हाला म्हटलं मी हा शब्द फार महत्त्वाचा आहे बरोबर आहे
ॲक्वियस सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. ॲक्वियस म्हणजे सॉल्वंट काय वापरलं असेल तुम्ही? वॉटर वापरलं आहे. वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. काय असतं वॉटरचं फ्रीजिंग पॉईंट? वॉटर हॅव्हिंग द फ्रीजिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण याचं कॅल्क्युलेशन करणार. वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट घेतला मी 0 मायनस सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट आहे मायनस 0.680. आपण डिग्री सेल्सिअसमध्ये आहे. बरोबर आहे. दोघं डिग्री सेल्सिअसमध्ये. दोघांचा जर डिफरन्स तुम्ही कॅल्क्युलेट केला मित्रांनो तर हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. बरोबर आहे. 0 मायनस मायनस प्लस 0मध्ये तुम्ही एवढं जर ॲड केलं तर तुमचं आन्सर येईल 0.680. आन्सर कशामध्ये मिळेल तुम्हाला? डिग्री सेल्सिअस. पण एक गोष्ट तुम्हाला याच्या अगोदर सांगितली आहे मी, दोन टेम्परेचरमधला डिफरन्स डिग्री सेल्सिअसमधला जेवढा असतो मित्रांनो तेवढाच तो केल्विनमधला पण असतो. म्हणजेच काय रे, हे जे 0.680 तुम्ही लिहिलं यालाच तुम्ही केल्विनमध्ये पण तेच लिहिणार 0.680 केल्विन. व्हेरी इम्पॉर्टंट, जे आपल्याला युटिलाइज करायचं आहे. लक्षात आलं? तर बघा या ठिकाणी आपण डेल्टा टी एफ ऑब्झर्वड काढला आहे. बरोबर आहे. आता आपल्याला डेल्टा टी एफ थेरॉटिकल काढायचं आहे. आता डेल्टा टी एफ थेरॉटिकल कसं काढणार मग तुम्ही? डेल्टा टी एफचं इक्वेशन तुमच्या समोर आहे बघा. कॅफ इंटू एम. के एफ इंटू एम दोघं गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. Therefore डेल्टा टी एफ इक्वल टू के एफ. के एफ किती आहे मित्रांनो बघा 1.86 इंटू एम. एमची व्हॅल्यू तुम्हाला दिली स्मॉल एम मोलालिटी दॅट इज 0.2. मग समजा या दोघांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते साधारणतः 0.372 एवढं आलं पाहिजे. दोघांचं कॅल्क्युलेशन करा म्हणजे 1.86 इंटू 0.2 जर तुम्ही केलं तर 0.372. हा परत डिफरन्स इन द फ्रीजिंग पॉईंट आहे म्हणून तो केल्विनमध्ये आला. बघा आता दोन डेल्टा टी एफच्या व्हॅल्यूज तुमच्या समोर आहेत. ही जी व्हॅल्यू आहे ही थेरॉटिकल व्हॅल्यू आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे ही तुमची ऑब्झर्वड व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. एक थेरॉटिकल व्हॅल्यू आहे, एक ऑब्झर्वड व्हॅल्यू आहे. तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं रे? आय तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर आहे. मग आय कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला इक्वेशन काय यूज करावं लागतं? वी नो दॅट व्हॉट इज पॉईंट ऑफ फॅक्टर. या ठिकाणी सॉल्व करू आपण त्याला. आय मला कॅल्क्युलेट करायचं आहे. आय इक्वल टू पॉईंट ऑफ फॅक्टर आय इक्वल टू हे इक्वेशन तुम्ही वापरणार ऑब्झर्वड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवायडेड बाय थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग ऑब्झर्वड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय घेणार तर तुम्ही घेणार डेल्टा टी एफ ऑब्झर्वड डिवायडेड बाय डेल्टा टी एफ थेरॉटिकल. लक्षात येतं? देअरफॉर आय इक्वल टू डेल्टा टी एफ ऑब्झर्वड म्हणजे काय रे? हा आला तुमचं 0.680 डिवायडेड बाय डेल्टा टी एफ थेरॉटिकलचा जर विचार केला तर 0.372. देअरफॉर मग इथं सहज तुम्हाला दोघांचं डिव्हिजन जर केलं तुम्ही 0.680 आणि 0.372 या दोघांना एकमेकांना डिवाइड केलं तर तुमचा आन्सर तुम्हाला मिळेल नियर अबाउट याच्या डबल हा दिसतोय. एक्झॅक्ट डबल नाही आहे, डबलपेक्षा थोडासा कमी आहे. अँड इट इज 1.82 किंवा 83च्या जवळपास तुमचं ते आन्सर येईल. बाय लॉग तुम्ही त्याला सहज कॅल्क्युलेट करू शकतात. 82 किंवा 83च्या जवळपास तुमचं ते आन्सर येईल. बघा त्या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. बघा आय पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा होता आणि तुम्हाला अजून काय कॅल्क्युलेट करायचं होतं रे? पाय. आय ऑलरेडी तुम्हाला मिळालेला आहे. पायसाठी काय करणार? पायचं याच्या अगोदरची न्यूमेरिकल आपण बघितलं ऑस्मॉटिक प्रेशरवरचे. पायचं बघा एक इक्वेशन आपण युटिलाइज करत असतो. इकडं लक्ष द्या. पायसाठी काय इक्वेशन युटिलाइज करणार? देअरफॉर टू कॅल्क्युलेट द पाय वी नो दॅट पाय इक्वल टू तुम्ही इक्वेशन दिलं बघा या ठिकाणी. पाय इक्वल टू व्हॉट? CRT. पाय इक्वल टू CRT. सी मीन्स कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. देअरफॉर हिअर पाय इक्वल टू काय लिहिणार मग आता? पाय इक्वल टू 0.2 इंटू आर. आरची व्हॅल्यू काय घेतो आपण? लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्हाला घ्यायची आहे 0.08
206 किंवा 05 लिटर ॲटमॉस्फिअर, केल्विन इन्व्हर्स, मोल इन्व्हर्स, ही झाली तुमची आरची व्हॅल्यू. आणि टी तुम्हाला ऑस्मॉटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. कॅल्क्युलेट ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सोल्युशन ॲट 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस आहे, पण आपण आता आरची व्हॅल्यू कशामध्ये घेतली? 0.0825 आर आहे. आरची व्हॅल्यू ही लिटर ॲटमॉस्फिअर केल्विन इन्व्हर्स मोल इन्व्हर्समध्ये. मग केल्विन इन्व्हर्स जर असेल म्हणजे तर केल्विन वापरला आहे तुम्ही, म्हणजे तुम्हाला डिग्री सेल्सिअसचं कन्वर्शन केल्विनमध्ये करावं लागेल. मग 0 डिग्री सेल्सिअस, इथं हा ॲक्च्युअली 0 सुटला आहे आपला. 0 डिग्री सेल्सिअस असेल तर त्याचं कन्वर्शन तुम्ही जर केल्विनमध्ये केलं तर ते येईल तुमचं 273 लिहिलं तरी चालेल. आणि एक्झॅक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर 273.15 तुम्ही घेऊ शकतात. बघा याचं पायचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही, बघा सर्व 0.2 0.08 सर्वांचा लॉग बघा, लॉगची बेरीज करा आणि शेवटी त्याचा अँटीलॉग बघा, तुम्हाला व्हॅल्यू मिळते 4.48 ATM. काय मिळेल? 4.48 ATM. पण हा जो पाय असेल ही त्याची थिअरॉटिकल व्हॅल्यू असेल, म्हणजे पाय थिअरॉटिकल आहे. तुम्हाला पाय ऑब्झर्ड पाहिजे. मग परत मी इक्वेशन लिहिलं बघा या ठिकाणी, इकडे लिहितोय मी. वी नो दॅट आय इक्वल टू, आयचं काय इक्वेशन लिहितो आपण? पाय ऑब्झर्ड डिवायडेड बाय पाय थेरॉटिकल. हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आपण ते अप्लाय करणार. चारही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण बघितल्या आहेत, बरोबर आहे. मग आता तुम्हाला पाय थेरॉटिकल माहिती आहे, बरोबर आहे. आय पण तुम्हाला माहिती आहे. आयची व्हॅल्यू काय? 1.83. मग तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? पाय ऑब्झर्ड तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग पाय ऑब्झर्डची व्हॅल्यू कसं काढणार मित्रांनो? देअरफॉर पाय ऑब्झर्ड इक्वल टू आय इंटू पाय थेरॉटिकल. लक्षात आलं? पाय ऑब्झर्ड इक्वल टू आय इंटू पाय थेरॉटिकल. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. देअरफॉर पाय ऑब्झर्ड इक्वल टू आय. आय काय दिलं तुम्हाला रे? 1.83. बघा या ठिकाणी व्हॅल्यू काढली आपण 1.83. अँड पाय थेरॉटिकल, पाय थेरॉटिकल काय तुमचा? 4.48. आता 4.48 इंटू 1.83 म्हणजे नियर अबाउट तुम्हाला डबल, याच्या हा डबल दिसतो तुम्हाला 8.2 ATM. तर झाला तुमचा पाय ऑब्झर्ड 8.2 ATM. तर अशा पद्धतीने पाय थेरॉटिकल, पाय ऑब्झर्ड, आय, डेल्टा TF ऑब्झर्ड, डेल्टा TF थेरॉटिकल. म्हणजे एक छोटीशी गोष्ट तुम्हाला दिलेली असेल तर नंबर ऑफ कॅल्क्युलेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी करावे लागतील. खूप इम्पॉर्टंट असं हे न्यूमेरिकल होतं. एक्झामच्या दृष्टिकोनातून, एंट्रन्स एक्झामच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित रिपीटेडली हा व्हिडिओ बघा, परत परत बघा. लक्षात नसेल, येत नसेल तर मला पर्सनली तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. ठीक आहे? हे झालं तुमचं फर्स्ट न्यूमेरिकल डिपेंडिंग ऑन युअर ऑस्मॉटिक प्रेशर, वेंटो फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. ओके. मग दुसरं खूप इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आपण या ठिकाणी बघतोय. बघू आपण त्याच्यात काय दिलेलं आहे. बघा मागच्या न्यूमेरिकलमध्ये आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो फॉर्म्युला दिला आहे तो पण आपण युटिलाइज केला. शेवटचा जो फॉर्म्युला आहे तो पण आपण युटिलाइज केला आहे, बरोबर आहे. बघूया याच्यात कुठल्या फॉर्म्युलेज आपल्याला यूज करायचे आहेत. मग काय म्हटलं? 0.01 मोलल. म्हणजे तुम्हाला परत कॉन्सन्ट्रेशन जे आहे, सी जे आहे ते देऊन टाकलं आहे. अँड दॅट वन इज 0.01 मोलल. मोलॅलिटी तुम्हाला दिलेली आहे. ॲक्वेस सोल्युशन, हा परत शब्द फार महत्त्वाचा आहे. ऑफ K3FeCN6 सोल्यूट तुम्हाला दिला आहे. पोटॅशियम फेरोसायनाइड फ्रीजेस ॲट, त्याचा फ्रीजिंग पॉईंट, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट दिला आहे. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट असेल तर त्याला तुम्ही TFने दाखवणार. TF इक्वल टू -0.062 डिग्री सेल्सिअस. पुढे काय म्हटलं बघा? कॅल्क्युलेट द पर्सेंट डिसोसिएशन. म्हणजे तुम्हाला पर्सेंट अल्फा जो आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. पर्सेंट डिसोसिएशन ऑफ सोल्यूट आणि KF तुम्हाला दिला आहे. KF इक्वल टू 1.86 केल्विन kg मोल इन्व्हर्स. वॉटरसाठी KF फिक्स असतो. ॲक्वेस सोल्युशन म्हणजे वॉटर आहे
आणि वॉटर ॲक्वियस सोल्युशन असलं तर त्याचा केएफ फिक्स असतो. सॉल्व्हंट वर तो डिपेंड आहे. मागच्या यात पण तुम्हाला सांगितलं मी. मग आता ह्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. याच्यावरून तुम्हाला आता काय काढायचं आहे, पर्सेंट डिसोसिएशन अल्फा काढायचा आहे. बरोबर आहे. मग सर्वात अगोदर मी मागच्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, डेल्टा टी एफ ज्याला तुम्ही ऑब्झर्व्ड म्हणणार तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा प्रॅक्टिकली. मग याला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करणार रे, डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉईंट. डेल्टा डी एफ म्हणजे फ्रीजिंग पॉईंट जरचं डिप्रेशन म्हणजे काय, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कमी होतो, म्हणजे सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे डेल्टा टी एफ नॉट मायनस सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट म्हणजे डेल्टा डी एफ. हे जर तुम्ही केलं मित्रांनो तर तुम्हाला हा डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड या ठिकाणी मिळेल. देअरफॉर विच इज इक्वल टू, आता याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नाही आहे, प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट. पण सॉल्व्हंट काय दिलं आहे, परत तुम्हाला म्हटलं मी ॲक्वियस हा शब्द फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. बरोबर आहे. ॲक्वियस म्हणजे वॉटर आणि वॉटरचं फ्रीजिंग पॉईंट आपल्याला माहिती आहे 0 डिग्री सेल्सिअस. देअरफॉर हिअर इट इज 0 मायनस टी एफची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे मायनस 0.062. मग मायनस मायनस परत प्लस झाला, 0मध्ये एवढं जर ॲड केलं तुम्ही तर काय मिळेल तुम्हाला 0.062 डिग्री सेल्सिअस. आणि जे डिग्री सेल्सिअसमधलं आन्सर आहे तेच 0.062 केल्विनमध्ये पण असणार. म्हणजे हा तुमचा डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड तुम्हाला मिळाला. पण डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड जर तुम्हाला मिळाला असेल मित्रांनो तर तुम्ही आय कॅल्क्युलेट करू शकतात. बरोबर आहे. आयसाठी तुम्हाला काय करावं लागेल, डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय डेल्टा टी एफ थेरॉटिकल घ्यावं लागेल. पण डेल्टा टी एफ थेरॉटिकल दिलं आहे का रे, नाही. मग अगोदर आपण डेल्टा टी एफ थेरॉटिकल कॅल्क्युलेट करू आणि मग आयची व्हॅल्यू करणार. मग डेल्टा टी एफ थेरॉटिकल, डेल्टा टी एफसाठी इक्वेशन काय वापरतो आपण मित्रांनो, कॅफ. तुमच्या समोर आहे इक्वेशन, कॅफ इंटू एम. बरोबर आहे. देअरफॉर डेल्टा टी एफ थेरॉटिकल विच इज इक्वल टू कॅफ. केफ ऑलरेडी दिला आहे तुम्हाला 1.86 इंटू मोलॅलिटी. मोलॅलिटी काय म्हटलं रे, 0.01. देअरफॉर डेल्टा टी एफ थेरॉटिकल विच इज इक्वल टू काय येणार बघा, हा 0.01 आहे. 2 डेसिमल पॉईंट इकडे सरकवायचे फक्त. याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाईल मग तो 0.2 डेसिमल सरकवायचे तुम्हाला. म्हणजे काय, एक जर सरकवला तो 0.1 होईल, अजून सरकवला 0.01 होईल, तो 0.0186. हा डेल्टा टी एफ आहे. डिफरन्स इन द टेम्परेचर आहे. डेल्टा टी एफ थेरॉटिकल तुम्हाला मिळाला. डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड तुमच्याकडे आहे. म्हणजे तुम्ही आता कसली व्हॅल्यू सहज कॅल्क्युलेट करू शकतात, आयची व्हॅल्यू सहज तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल मित्रांनो. देअरफॉर आय इक्वल टू डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड. भरपूरदा आपण हे इक्वेशन बघितलं आहे, डेल्टा टी एफ थेरॉटिकल. मग डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय डेल्टा टी एफ थेरॉटिकल, दोघं व्हॅल्यूज तुमच्या समोर आहेत. देअरफॉर आय इक्वल टू डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड काय आला आपला 0.062 डिवायडेड बाय डेल्टा टी एफ थेरॉटिकल 0.0186. तुम्ही थोडंसं लॉजिकली विचार करू शकतात की हा जर 18 च्या 20 राहिला असता आणि हा जर 60 राहिला असता तर 3 टाइम्स, पण तो 3 टाइम्सपेक्षा हा 18पेक्षा कमी, तो 60पेक्षा जास्त, म्हणजे 3 टाइम्सच्या जवळपास तो आहे का 3 टाइम्सपेक्षा पण जास्त आहे. देअरफॉर हिअर तुमचं आन्सर येतं आयचं. कॅल्क्युलेट करून बघा तुम्हाला जमेल 3.333. तर आय आला तुमचा 3.33. बघा तुम्हाला आय कॅल्क्युलेट करायचा नाही आहे मित्रांनो, तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, पर्सेंट अल्फा कॅल्क्युलेट करायचं आहे. पण पर्सेंट अल्फा किंवा अल्फा कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कसली गरज होती, आयची गरज होती. म्हणून अगोदर आपण आय कॅल्क्युलेट केला. मग आय आणि अल्फाचं रिलेशन आपण काल बघितलं, कालच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण बघितलं. आय आणि अल्फा एकमेकांना कुठल्या इक्वेशनने रिलेट आहेत, तर हेचं इक्वेशन तुमच्या समोर आहे. बरोबर आहे. मग ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला अल्फा कॅल्क्युलेट करायचा आहे. आय तुम्ही कॅल्क्युलेट केला ऑलरेडी, -1 n -1 म्हणजे अजून आपल्याला काय पाहिजे, एनची व्हॅल्यू पाहिजे. एन म्हणजे काय, एक्स प्लस वाय. तुमच्या नोट्समध्ये बघा तुम्हाला समजेल एक्स प्लस वाय. मग एक्स प्लस वाय कसं कॅल्क्युलेट करणार, तर दिलेलं जे सोल्यूट आहे मित्रांनो त्या सोल्यूटवरून तुम्हाला
एक्स प्लस वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. सोल्यूट काय दिलं रे मित्रांनो, K3FeCN6. लक्षात या ठिकाणी लिहितोय मी बघा, दिलेलं सोल्यूट आहे K3FeCN6. याचं आयोनायझेशन कसं होणार आणि किती आयन्स प्रोड्यूस होतील त्याच्यावर ते डिपेंड असणार आहे. बरोबर आहे. मग याचं आयनायझेशन जर तुम्ही केलं तर याचे आयन्स कसे लिहिणार, जागा कमी आहे आपल्याला, शॉर्ट लिहितो मी थोडंसं. फॉर इट आयोनायझेस आहे. बघा पोटॅशियम जो इथून हा ब्रेक होतो, जेव्हा तुम्हाला असा स्क्वेअर ब्रॅकेट केलेला कंपाऊंड असेल, आपलं ते चॅप्टर घ्यायचं बाकी अजून कोऑर्डिनेशन. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे तो कोऑर्डिनेट कंपाऊंड असतो. स्क्वेअर ब्रॅकेटमधला जो पार्ट असतो कधीच तो डिकम्पोज होत नाही, सेपरेट होत नाही. बरोबर आहे. तेवढा तसाच्या तसा त्याला आपण ब्रेक करू शकत नाही. बरोबर आहे. ब्रेक होणारा कोण आहे, फक्त त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर जे आहे तेच. ब्रॅकेटच्या बाहेर काय दिसतं तुम्हाला, 3 पोटॅशियम दिसत आहे. बरोबर आहे. म्हणून त्याला लिहिणार तुम्ही 3K+. 3 पोटॅशियमचे आयन तुम्हाला मिळेल, प्लस इथं बाहेर काय पडेल मग परत दुसरा जो पार्ट असेल तो खाली लिहितोय मी FeCN6 -3. याच्यावर 3 पॉझिटिव्ह चार्जेस झाले बघा. हा +1 × 3 म्हणजे 3 पॉझिटिव्ह, म्हणजे याच्यावर 3 निगेटिव्ह. हा किती वेळेस तुम्हाला मिळेल रे, 1 टाइम तुम्हाला मिळेल. बरोबर आहे. म्हणजे 3 टाइम्स K+ आणि 1 टाइम हा K3FeCN6. मग एक्सची व्हॅल्यू आली तुमची 3, x + y, n = काय तुमचा x + y. मग इथं एक्सची व्हॅल्यू आली तुमची 3 आणि वायची व्हॅल्यू आली तुमची 1. बघा या ठिकाणी x + yची व्हॅल्यू काय घेणार मग तुम्ही बघा, तुमचा 3 आणि हा तुमचा 1. 3 + 1 जर केलं तर 4. तर ही झाली तुमची nची व्हॅल्यू, जी तुम्हाला ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करायची. बरोबर आहे. मग आता ते इक्वेशन यूज करू आपण. देअरफॉर आपल्याला इक्वेशन माहिती आहे. वी नो दॅट अल्फा = काय दिलं रे, I -1 डिवायडेड बाय n-1. ओके. मग व्हॅल्यूज पुटअप करा फक्त. देअरफॉर अल्फा = I काय कॅल्क्युलेट केला भेटणार आपण, 3.33 -1. हे सबस्ट्रॅक्शन तुम्हाला सहज जमेल. त्याचा आन्सर तुमचा 2.33. nची व्हॅल्यू काय घेणार मग आता, nची व्हॅल्यू 4 -1. मग बघा त्या ठिकाणी 2.33 डिवायडेड बाय 3 म्हणजे 2.33 डिवायडेड बाय 3. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं मित्रांनो तर काय येईल, ते एकापेक्षा कमी येईल. ते आन्सर किती आलं आहे, 0.78 तुमचं आन्सर आलं आहे. पण ही कसली व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, 0.78. ही तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू मिळाली आहे. बरोबर आहे. कसली, अल्फा. पण तुम्हाला विचारलं काय रे, % अल्फा विचारलं आहे. देअरफॉर %अल्फा = काय करणार मग, देअरफॉर इथं लिहितोय मी बघा, तुमचं लक्षात आलं पाहिजे. रेड याच्यावर लिहितोय फायनल आन्सर. देअरफॉर %अल्फा = 0.78 × 100. 0.78ला 100 ने मल्टिप्लाय करा. 0.78 × 100. मग काय येईल तुमचं आन्सर, विच इज इक्वल टू 100 ने जर मल्टिप्लाय केलं तर तो येईल तुमचा 78%. हे झाला तुमचा %अल्फा. काय झाला तो, 78%. तर अशा पद्धतीने हा %अल्फा जो आहे तो आपण कॅल्क्युलेट केला. त्याच्यामध्ये मोस्टली सर्वेज इक्वेशन आपण यूज केलं आहे. एव्हरीथिंग 4ही इक्वेशन तुम्हाला इथे मी यूज केलेले दिसतील. तर अशा पद्धतीने याच्यावरचे न्यूमरिकल्स तुम्हाला विचारले जातात. थोडंसं लेंदी हे न्यूमरिकल असतात, कारण की मोस्टली अर्ध्या तासात आपण 4 न्यूमरिकल्स घेऊ शकतो या लेक्चरमध्ये. इथं आपण अर्ध्या तासात फक्त 2 न्यूमरिकल या ठिकाणी घेतले आहे. पण असेच बाकीचे न्यूमरिकल पण तुम्ही सॉल्व करा. एक्स्ट्राचे न्यूमरिकल्स मी तुम्हाला पाठवणार, त्याच्यावर तुमचा सराव या ठिकाणी होऊ शकतो. बरोबर आहे. बघा तुम्हाला परत म्हटलं तर मी की ह्या याच्यात शेवटी आपल्याला MCQ थोडेसे बघायचे आहेत. 1-2 MCQ तुम्हाला थोडक्यात सांगेल की जेणेकरून त्याच्यावरचं एक सेंट्रल आयडिया तुम्हाला येईल की ह्या चॅप्टरचे MCQ, ह्या पर्टिक्युलर टॉपिकवरचे MCQ तुम्हाला कशा पद्धतीने विचारले जातील. ठीक आहे. बघा 2 वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. बरोबर आहे. ह्या दोघांचं आन्सर कशा पद्धतीने आपण लिहिणार, ह्या टाईपचे MCQ तुम्हाला वेगळ्या एंट्रन्स एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. मोस्टली ह्या टॉपिकवर असाच क्वेश्चन तुम्हाला एंट्रन्समध्ये विचारला जातो. बघा पहिला क्वेश्चन बघू आपण काय.
बघा 4 वेगळे सोल्युशन्स तुम्हाला दिलेले आहेत. 0.1 मोलर KCl, 0.05 मोलर NaCl, 1 मोलर AlPO फॉर ॲल्युमिनियम फॉस्फेट येतो अँड 0.1 मोलर MgSO फॉर मॅग्नेशियम सल्फाईड. आणि क्वेश्चन काय विचारलं बघा मित्रांनो, क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे याच्यातलं सर्वात मॅक्सिमम डेल्टा TB. डेल्टा TB म्हणजे काय रे, इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट. सर्वात जास्त इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट कोण दाखवेल, आणि मिनिमम डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉईंट, सर्वात कमी फ्रीजिंग पॉईंट कोण दाखवेल. बरोबर आहे. बघा आपण सर्वात अगोदर वरचा प्रश्न सॉल्व करणार की मॅक्सिमम डेल्टा TB, जास्तीत जास्त इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट. इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट काय, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहेत, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. मग सर्वात जास्त सोल्यूट पार्टिकल कोणामध्ये असतील. खूप सिंपल कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो या ठिकाणी. बघा KClचा जर तुम्ही विचार केला तर KClमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलं आहे 0.1. बरोबर आहे. 0.1 मोलर KCl आहे. त्याच्यानंतर त्याच्या 2 आयन्स या ठिकाणी प्रोड्यूस होत आहे. 0.1 × 2 केला आपण. बरोबर. त्याचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे, त्याचा आन्सर तुम्हाला सहज सांगता येईल. बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये काय बघा, 0.05 कॉन्सन्ट्रेशन घेतलं आपण. परत NaCl तुम्हाला 2 आयन देतं. व्हेरी सिम्पल. त्याच्यानंतर तिसऱ्या याच्यात काय बघा, 1 × AlPO4. AlPO4 परत तुम्हाला 2 आयन देईल. एक Al3+ आणि दुसरा PO4-3 म्हणजे परत 2 आयन्स. व्हेरी गुड. समजतंय. त्याच्यानंतर तिसरं आहे तुमचं, फोर्थ आहे 0.1 मोलार × MgSO4. परत MgSO4 तुम्हाला 2 आयन देत आहे. मग या सर्वांमध्ये नंबर ऑफ आयन्स जे आहेत ते सारखे आहेत मित्रांनो, काहीच फरक नाही आहे. हे नंबर ऑफ पार्टिकल्स सारखे आहेत, पण नंबर ऑफ मोल्स कोणाची जास्त घेतले आपण, याचे 0.1 मोल. मोलॅलिटी म्हणजे काय, 0.1 मोल डिझॉल्व इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट. याचे 0.05 हे तर कमी एकदम. 1 मोल याचा घेतला आपण, इथं 0.1 मोल घेतला, इथं 1 मोल, त्याच्या 10 टाईम जास्त आहे. हा 0.1 आहे. सर्वात जास्त मोल्स कोणाचे आहेत, 1 मोल. 1 मोल म्हणजे काय, अवॅगॅड्रो नंबर एवढे पार्टिकल्स. सर्वात जास्त ज्याचे पार्टिकल असतील तेवढा तो जास्त इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट दाखवेल. म्हणजे तुमचं या ठिकाणी किंवा याचं कॅल्क्युलेशन सर्वात जास्त ज्याचं येईल याचं आन्सर येईल तुमचं 2. बरोबर आहे. याचं तुमचं 0.2, याचं त्याच्यापेक्षाही कमी असेल, याचं पण 0.2 असेल. सर्वात जास्त आन्सर याचं आहे. म्हणजे मॅक्सिमम डेल्टा TB इज शोन बाय AlPO4. लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला आहे तुम्हाला बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. पुढचा प्रश्न विचारला आहे मिनिमम डेल्टा DF. डेल्टा DF म्हणजे काय, परत डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेस होणे म्हणजे काय, कमी होणे. फ्रीजिंग पॉईंट कमी होणे. जास्तीत जास्त फ्रीजिंग पॉईंट कमी केव्हा होईल, जास्तीत जास्त पार्टिकल असतील तर. पार्टिकल कोणामध्ये जास्त आहेत, तर ह्या AlPO4मध्ये जास्त पार्टिकल आहेत, कारण की तो 1 मोलर आहे. कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, नंबर ऑफ मोल्स जास्त आहेत, नंबर ऑफ मॉलिक्यूल जास्त, मग तो जास्त इलिव्हेट करेल, जास्त डिप्रेस पण करेल. बरोबर आहे. मग सर्वात कमी कोण करेल, सर्वात कमी ज्याचं कॉन्सन्ट्रेशन, ज्याचा आन्सर सर्वात कमी येईल. कोणाचा आन्सर, समजा जसं या ठिकाणी म्हटलं की याचं आन्सर सर्वात जास्त आहे. सर्वात कमी आन्सर कोणाचा येईल रे, हा 0.2. हा पण 0.2, पण हा 0.2 पेक्षा पण कमी असणार. म्हणजे या ठिकाणी NaCl जो आहे तो तुम्हाला मिनिमम डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉईंट दाखवेल. म्हणून ज्याचा आन्सर कमी आलं तो मिनिमम दाखवेल, आणि तो आहे तुमचा 0.05 मोलर NaCl. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकतात. लक्षात आलं. बघा तसाच एक खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन तुम्हाला पुढचा परत दिलेला आहे. काय म्हटलं बघा, 4 वेगवेगळे सोल्युशन्स तुम्हाला दिले आहेत, आणि काय म्हटलं आहे, अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने, म्हणजे कमी नंतर जास्त, नंतर जास्त, नंतर जास्त, असं तुम्हाला अरेंज करायचं आहे. बरोबर. मग ह्याच पद्धतीने जर तुम्ही विचार केला तरी पण चालेल. जसं फॉर एक्झाम्पल 0.5 × Li2SO4. Li2SO4 म्हणजे काय रे, 3 आयन झाले, लिथियमचे 2 आणि SO4चं 1. एवढं मात्र तुम्हाला समजलं पाहिजे. आणि कंपाऊंडच्या बाबतीत कोणाचा आन्सर किती येईल तुम्हाला लक्षात येईल लगेच. 0.5 × 2, हा 0.5 × 2. 2 का घेतला आपण, K+Cl- 2 आयन देणार तो. बरोबर आहे. इथं बघा आता 0.5 × Al2SO4 थ्राईस आहे बेटा मित्रांनो, लिहिताना चुकलं आहे. Al2SO4 थ्राईस. टोटल 5 आयन तयार होत आहे बघा.
ॲल्युमिनियमचे 2 आणि SO4चे 3 म्हणून 0.5 × 5. आणि खाली तुम्हाला दिलं आहे 0.1 मोलर BaCl2. 0.1 हे सर्वांचं 0.5 आहे आणि हा 0.1 आहे. 0.1 × 3. इथं 3 का घेतलं रे आपण? कारण की BA 1 तयार होईल आणि 2 Cl 2 आणि 1 3. ओके, मग कॅल्क्युलेशन करून बघा. 0.5 × 3 जर घेतलं तर तुमचा 1.5 होऊन जाईल. त्याच्यानंतर हा 1 होऊन जाईल. हा तुमचा 2.5 होऊन जाईल आणि हा तुमचा परत हा 0.3 होईल फक्त. कारण की हा 0.1 आहे, त्याला आपण 3ने मल्टिप्लाय करतो आहे. हे सर्व 0.5 0.5 0.3 आहे, बरोबर आहे. मग सर्वात तुम्हाला काय म्हटलं आता? इन द इन्क्रीजिंग ऑर्डर म्हटलं बघा, इन्क्रीजिंग. मग सर्वात कमी व्हॅल्यू कोणाची त्याला अगोदर घ्या. सर्वात कमी व्हॅल्यू कोणाची आहे? BaCl2ची आहे, म्हणून त्याला अगोदर घेतलं आपण, बरोबर आहे. याच्यापेक्षा जास्त ऑस्मॉटिक प्रेशर कोणाचं असेल? 0.3 झाला, बरोबर आहे. याच्यापेक्षा नंतरची व्हॅल्यू कोणाची जास्त आहे? तर हा तुमचा KCl जास्त ऑस्मॉटिक प्रेशर एक्झर्ट करेल. त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू कोणाची आहे? तुमचा Li2ची आहे. Li2SO4ची आहे. त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू कोणाची आहे? Al2SO. म्हणजे सर्वात जास्त ऑस्मॉटिक प्रेशर एक्झर्ट कोण करेल? तर तो ॲल्युमिनियम सल्फेट जो आहे तो त्या ठिकाणी एक्झर्ट करेल. लक्षात आलं? तर झालं तुमचं इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग विचारलं असेल तर या पद्धतीने, डिक्रीजिंग असेल त्याचं उलट झालं असतं. तर सिम्पली ह्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. MCQ तुम्हाला याच्यावरचेच शक्यतो विचारले जातात एंट्रन्स एक्झामसाठी, बरोबर आहे. परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी की डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की 25% सिलेबस कमी झाला आहे. अजिबात कमी झालेलं नाही आहे. नॅचरली आपण जे स्टडी करतो आहे त्याच पद्धतीने तोच फ्लो शेवटपर्यंत ठेवा. कारण की ह्या 25%चा इफेक्ट तुमच्यावर फार होणार आहे मित्रांनो. ज्यांनी निगेटिव्हली या ठिकाणी विचार केला की मला 25% करायचंच नाही आहे, आजच त्यांचा रिझल्ट 0 झाला समजायला काही हरकत नाही. मग ह्या 25%सोबत आपल्याला पूर्ण स्टडी करायचं आहे, जेणेकरून आपल्याला एंट्रन्स एक्झाममध्ये चांगलं स्कोरिंग आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणून परत सांगतो, तो डोक्यातून विचार काढा, चांगल्या पद्धतीने सर्व टॉपिक्स डिटेल स्टडी करा, कन्सेप्ट क्लिअर होऊन घ्या. कारण की ह्या 25%चा कन्सेप्ट क्लिअर असेल तुम्हाला 75% समजणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर या ठिकाणी आज आपण थांबतो आहे. प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. आजसाठी एवढंच असेल. थँक्यू, बाय बाय.